प्रभात झाली, दिशा उजळल्या, मावळली रजनी. ब्रह्मांडाच्या नयनावरची ओसरली ग्लानी. पूर्वसमुद्री छटा पसरली, रम्य सुवर्णाची. कुणी उधळली मुठन भी, लाल गुलाबाची. प्रभात काळी दिशा उजळल्या, मावळली रजनी. श्रोते हो, प्रातःकाळची रम्य प्रसन्न वेळ. पूर्व दिशा ही आरक्त झालेली होती. सूर्यदेव हलके हलके उदयाचली येत होते. सगळा आसमंत मंगलमय वातावरणानं भारून गेला होता. श्रोते हो, प्रातःकाळची रम्य प्रसन्न वेळ. पूर्व दिशा ही आरक्त झालेली होती. सूर्यदेव हलके हलके उदयाचली येत होते. सगळा आसमंत मंगलमय वातावरणाने भारून गेलेला होता. दूरवरील मंदिरातील घंटेचा पवित्र नाद त्या मंगलमय वातावरणाला अधिकच पवित्र करत होता. गाईगुरांच्या गळ्यातल्या घुंगुरमाळांचा आवाज, पक्ष्यांचा मंजूळ ध्वनी कानावर येत होता. आणि अशाच प्रसन्न वेळी एक सुकुमार तरुणी आपल्या महालामध्ये अतिशय आर्त स्वरात, आर्त आवाजात गात होती. काय बरं म्हणत होती ती? घ्या रे घ्या रे घ्या रे, मुखी हरी नाम, अंतरी धरुनिया विठ्ठलाचे प्रेम. घ्या रे घ्या रे घ्या रे, मुखी हरी नाम, अंतरी धरुनिया विठ्ठलाचे प्रेम. आपुलिया भक्तासाठी धावे संकटी लवलाही, आपुलिया नामासाठी धावे संकटी लवलाही. घ्या रे घ्या रे घ्या रे, मुखी हरी नाम, अंतरी धरुनिया विठ्ठलाचे प्रेम. घ्या रे घ्या रे घ्या रे. श्रोते हो, तिची आईसुद्धा या मधुर आवाजाने जागी झाली बरं. खरं तर रात्रभर तिचे जागरण झालेलं होतं, पण या गोड आवाजाने आणि आर्तस्वरांनी आईची झोपमोड मात्र झाली. पण मी म्हणते, हे सगळं चाललं होतं कुठे? आणि कोण होती ती मुलगी? आणि तिची आई तरी कोण हो? हो 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 हो, थांबा जरा, सारं सांगण्यासाठी तर मी आलेली आहे. तर सज्जन हो, ऐका बरं. पंढरपूरपासून सुमारे 14 मैलावर मंगळवेढे हे गाव आहे. आता तुम्ही म्हणाल, गावासारखं तर गाव, त्यात काय मोठं? पण कसं आहे, प्रत्येक गावाचं काही ना काही वैशिष्ट्य असतं, काहीतरी प्रसिद्ध असतं. जसं की साताराची कंदी पेढे, नागपूरची संत्री, नाशिकची द्राक्ष, तसं मंगळवेढे हे गाव की नाही शाळूसाठी प्रसिद्ध होतं. शाळू म्हणजे पांढरी शुभ्र ज्वारी, अगदी गोड भाकरी व्हायची. आणि ती भाकरी शिळी खाल्ली ना की आणखीनच गोड लागते, चवदार लागायची. असं हे मंगळवेढे गाव. अजून एक या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे अनेक थोर संत ह्या भूमीत होऊन गेलेत. कोण कोण होते बरं? तर भक्त दामाजी पंत, संत चोखामेळा, संत कुर्मदास,
लतीफशाह, गहिनीनाथ, मध्व संप्रदायाचे आचार्य मौनी बाबासुद्धा याच गावातले. आणि बघा आपल्या अक्कलकोट स्वामींचे आणखी महत्त्वाचं वैशिष्ट्य या गावचं म्हणजे अनेक थोर संत या भूमीत होऊन गेलेत. कोण कोण होते बरं? भक्त दामाजी पंत, संत चोखामेळा, संत कुरुमदास, लतीफशाह, गहिनीनाथ आणि मध्व संप्रदायाचे आचार्य जयतीर्थ मौनी बाबासुद्धा. हो एवढंच काय, तर अक्कलकोटचे स्वामी समर्थ या सगळ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे मंगळवेढे गाव. पूर्व चालुक्य वंशातील 5वा राजा मंगली याने हे गाव वसवलं असं म्हणतात, म्हणून याला मंगळवेढे हे नाव पडलं. तसंच स्वयंभू आणि नवसाला पावणारी म्हणून प्रसिद्ध असलेली देवी मंगळाई याच गावातली. आता आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आजची आमची चरित्र नायिका कान्होपात्रा ही देखील इथलीच, आणि आज आपण तिचंच चरित्र ऐकणार आहोत, गाणार आहोत. कोण होती ती कान्होपात्रा, कशी होती? तर बघा, कविवर्य मोरोपंत म्हणतायत, कान्होपात्रा श्रीमद विठ्ठलरूपी समानता पावे, तापत्रये जनयशा या पिऊनी अमृत समानता पावे. रामा राम राम हरे हरे रामा रामा राम राम सीतापते रामा रामा राम राम रघुत्तमा रामा रामा राम राम हरे हरे रामा रामा. सज्जन हो, मंगळवेढ्यात श्यामा नावाची कलावंतीन राहत होती आणि तिची ही मुलगी म्हणजे कान्होपात्रा, आजची आमची चरित्र नायिका. श्यामा गणिकेच्या पोटी हे सुंदर कन्यारत्न जन्माला आले होते बरं. अहो लाखात काय, अख्ख्या पंचक्रोशीत तिच्यासारखी लावण्यवती दुसरी नव्हती. अतिशय देखणी, आणि तिच्या रूपाचं वर्णन करताना अतिशयोक्ती नाही बरं. कवी म्हणतात, काय म्हणतात, सुकुमार सुकुमार असे ती फार ठेंगणी मूर्ती पाहून वदन ते पडे रतीची भ्रांती. कंठ तो बहुत मंजुळ जणू कोकिळ वसंती बोले ऐकता तियेचे गाईवर डोले. बहुशुद्ध तिचे ते गाण टकी नवते वाणू कुठवर पर्जन्य पडे गाताच राग मल्हार. सुकुमार अतिशयोक्ती अजिबात नाही. तिने गायला सुरुवात केली ना की वसंत ऋतूतील जणू कोकिळाच गाणं गात आहे असं वाटायचं. अहो एवढंच काय, तिनं मेघमल्हार राग आळवायला सुरुवात केली ना की ही तप्त भूमी पर्जन्यधाराने नाहून निघायची, आणि त्यातच तिचं अप्रतिम लावण्य. अहो लावण्याची जणू खाणच होती. कुंदकड्यासारखी दंतकलिका, गौरवर्ण सडपातळ बांधा, मृगनयनी, सरळ नासिका. अहो किती म्हणून तिचं वर्णन करावं. स्वर्गातली जणू अप्सराच पृथ्वी तलावर अवतरली की काय असं वाटायचं. सौंदर्यामध्ये आणि गुणांमध्ये कशातच ती कमी नव्हती, आणि त्यातच भरीसभर म्हणून श्यामाने तिला लहानपणापासूनच घरी शिक्षक ठेवून गाणं आणि नृत्य यात अगदी तरबेज केलं होतं. सळसळणाऱ्या नागिणीप्रमाणे तिचं नृत्य असायचं बरं. अशी ही कान्होपात्रा.
सर्वांग सुंदर. आणि बघा, अशाच एका प्रसन्न सकाळच्या वेळी लाल चुटूक पगडी डोक्यावर ठेवलेली, कानात भिगबाळी, अंगात स्वच्छ बाराबंदी नेसलेली, नेस्त करवती काठी धोतर आणि हातामध्ये चांदीच्या मुठीची काठी घेतलेली अशा पोशाखात एक गृहस्थ आपल्याच नादात चुटक्या वाजवीत चालले होते. मुख्य बाजारपेठ त्यांनी ओलांडली. थोडं पुढं आल्यावर त्यांनी जरासं हळूच इकडं तिकडं पाहिले आणि काही निश्चय करून विशिष्ट रस्त्याला ती व्यक्ती लागली आहे. आता एका घरापाशी ते गृहस्थ थांबलेत. हे घर की ते घर अशा संभ्रमात असतानाच त्यांच्या कानावरती गोड स्वर गाण्याचे पडले. घ्या रे घ्या रे घ्या रे मुखी हरिनाम, अंतरी धरुनिया विठ्ठलाचे प्रेम. आवाज एकदम ओळखीचा वाटलाय. एकदम बरोबर आल्याची त्यांची खात्री पटली आणि सरळ ते त्या घरात शिरलेत. कुणाचं होतं हो ते घर? अहो, कुणाचं म्हणून काय विचारताय? श्यामा नायकिनीचं ते घर होतं. एका गणिकेचं ते घर होतं. आणि ते गृहस्थ घरात शिरल्याबरोबर ओटीवरच्या त्या सोन्यातल्या पिंजऱ्यातल्या पोपटाने पोपट बोललाय, कोण आहे कोण आहे कोण आहे असं कर्कश आवाजात तो पोपट ओरडलाय. त्याबरोबर ते गृहस्थ जरा दचकलेत. पण तेवढ्यात श्यामा आतून आली आणि बघती तर काय, यावं यावं राघव शेठ यावं असं म्हणून तिनं त्या श्रीमंत सावकाराचं स्वागत केले. आत या असं सांगत आत नेलंय. बसा बसा शेठजी, निवांत बसा. अहो, बेदरासून कधी आलात? अगं सगुणे, केशरी दुधाचा जरा पेला आण ग, शेठजी आलेत. हां, राघव शेठजी, काय म्हणते बेदराकडची स्थिती? आणि काही जमतंय का? त्यावर शेठजी म्हणतायत, अहो श्यामाबाई, जमतंय का काय म्हणून विचारताय? आत्ताच माझ्या कानावर ते गोड सूर आलेत बरं. आणि आमचे बादशाह गुणांचे पारखी आहेत, कलावंताची कदर करणारे आहेत. भरीसभर म्हणजे तुमची कानोपात्रा सौंदर्य आणि सुरांची एकदम गायिका दिसते. त्याचा परिणामही त्यांच्यावर होईलच ना. श्यामाबाई, कसे पहा, आम्ही अप्रत्यक्षपणे सगळं जमवून आणले बघा. एकदा कानोपात्रेला त्यांच्या दरबारात उभं केलं की झालं. श्यामा म्हणते, खरंय खरंय राघव शेठजी, अहो तुम्ही मनावर घेतलंय म्हणून इथपर्यंत जमले, नाहीतर सरकारी दरबारी आमच्यासारख्याची वर्णी कुठून लागणार हो? बादशाहसमोर आम्हाला कोण उभं राहू देईल? छे छे श्यामाबाई, असं कुठं झालंय? अहो आपलं नाणं चोख आहे. अहो कानोपात्रेचं भाग्य नक्की उजळणार बघा. फक्त तिला घेऊन जाण्याचं निमित्त झालं की असा काही पैशाचा पाऊस पडेल म्हणून सांगू. कळतंय का तुम्हाला श्यामाबाई? होय हो शेठजी, खरंय खरंय. त्याच वेळी आपल्या नाजूक हाताने नाजूक बोटांनी झिरमिरीत पडदा बाजूला करत कानोपात्रा बाहेर आली आणि आईजवळ बसत म्हणाली, आई कोण ग हे? आणि आत्ता ते म्हटले ते खरंच का ग? खरंच माझं भाग्य उजळणार? आई सांग ना ग, भेटेल का मला माझा विठ्ठल? भेटेल का ग मला माझा निळा? आणि करेल का ग तो मला जवळ? आता मात्र कानोपात्रेची आई श्यामा चिडली आहे. अगं काणे, काय ग सारखं विठ्ठल विठ्ठल करत बसतेस? अगं त्या काळ्या दगडाला काय घेऊन बसतेस? अगं
तुला सांगते, बेदरच्या बादशहाच्या भेटीचा योग जमवून आणलाय राघव शेठजींनी. तुझं गाणं ऐकणार आहेत म्हणे ते. ते ऐकलंय मात्र आणि कान्होपात्रा चिडली आणि म्हणाली, आई, का ग तुम्ही सगळे मला असं सांगतायत? एकदा सांगितलं ना मी, या विठ्ठला वाचून मी कोणासमोरही गाणं म्हणणार नाही, माझी सेवा सादर करणार नाही आहे. अजिबात तुम्ही भलते सलते मनात विचार आणू नका. माझी फक्त एकच इच्छा आहे. पांडुरंग मनमोहन, पांडुरंग मनमोहन, नेत्र भरून पाहिन का, नेत्र भरून पाहिन का, पांडुरंग मनमोहन, पांडुरंग मनमोहन. पंढरीसी जाईन का, पंढरीसी जाईन का, श्याममूर्ती पाहिन का, हार गळा घालीन का, प्रेमे पुका लावीन का, पांडुरंग मनमोहन, पांडुरंग मनमोहन, पांडुरंग मनमोहन. कान्होपात्रेचं बोलणं ऐकले मात्र आणि श्यामा तिची समजूत घालू लागली. अगं कान्हे, अगं एवढी मी तुझ्यासाठी मरमर करते, तुला एवढी तयार केली, ती कशासाठी ग? तुझ्याच भल्यासाठी ना. अगं तू लहान आहेस अजून, तुला या व्यवहारातलं काही कळत नाही बघ. तुझं सौंदर्य, तुझी नृत्यकला, तुझी गायनकला सगळी वाया घालवणार आहेस का? ऐक बाई माझं. अगं राघव शेठजी पण तेच म्हणतायत, ऐक त्यांचं तरी. आणि राघव शेठजी पण कान्होपात्रेची समजूत घालतायत बरं. हे पहा श्यामाबाई, हिने काही अजून पैसा पाहिला नाही आहे. राहू द्या, होऊ द्या हिच्या मनासारखं. अगं कान्होपात्रे, तुझं आयुष्य असं मातीमोल होऊ देऊ नको ग. तुझी आईची पण किती धडपड चालली आहे, किती मरमर केली आहे तिनं. पण तरी पण बघ, तू म्हणतीस ना ते ठीक आहे. आणि बघा, कान्होपात्रेनं मात्र निर्धार केला होता, काही झालं तरी आपली गाणं सेवा, आपली नृत्य सेवा त्या फक्त विठ्ठलाच्या पायी व्हायची. आणि फणकाऱ्यानं ती तिथून निघून गेली आहे. आता मात्र श्यामा चिडली आहे, दुर्मुखली आहे आणि म्हणाली, बघा बघा हो शेठजी, अशा हट्टापायी या पोरीनं मला जेरीस आणलंय बघा, वैताग आणलाय नुसता. शेठजी म्हणतायत, असू द्या हो श्यामाबाई, अहो ऐश्वर्य काय असतं या पोरीनं पाहिलं नाही आहे. मी तर म्हणतो तुम्ही काही दिवस हा विषय काढूच नका. असं राघव शेठजी म्हणतायत. तो केशरी दुधाचा ग्लास त्यांनी घेतलाय, रिकामा केलाय आणि शेठजी निघून गेले. आता मात्र कान्होपात्रेनं स्वतःला खोलीत कोंडून घेतलंय. विठ्ठलाच्या मूर्तीसमोर ती उभी राहिली आहे आणि आपलं सगळं मनातलं त्या विठ्ठलाला सांगायची. आजही ती तशीच करते आणि म्हणते विठ्ठलाला, पतित पावन मनविसी आधी, तरी का उपाधी भक्ता मागे, पतित पावन म्हणविसी आधी, तरी का उपाधी भक्ता मागे. काय म्हणती, तुझे मनविता दुजे अंग संग, उणेपणा सांग कोणाकडे. हे विठ्ठला,
अरे, तू पाठीराखा असताना ही उपाधी माझ्या मागे का लागली रे? कोणी कोणत्या कुळात जन्म घ्यायचा हे काय आपल्या हातात असतं का रे? सांग ना, मी काय करू? कशी शांत राहू? कशी जगू? तुझ्याशिवाय मी जगू शकणार नाही बरं. आणि बघा श्रोते हो, बघता बघता काही दिवस गेलेत आणि आता कान्होपात्रेच्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये बराचसा फरक पडला चालला होता. श्यामालाही ही जाणीव झाली होती. पूर्वी चिडलेली, त्रागलेली, त्रागा करणारी, कुढणारी, दुर्मुखलेली अशी कान्होपात्रा आता संयमी आणि शांत झाली होती. तिचा भित्रेपणा गेलेला होता. धीटपणा तिच्या अंगी आला होता. स्वतःला कोंडून घेणारी, खोलीत कोंडून घेणारी, विठ्ठलाशी तासनतास बसणारी कान्होपात्रा हळूहळू घराबाहेर पडली होती. श्यामाला आता आनंद झाला होता. या पोरीमुळे आपल्याला सुखाचे दिवस येणार आहेत. आणि ती श्यामा वैभवाची स्वप्नेही बघू लागली होती. पण बघा, या शांत राहण्यामागे कान्होपात्राचा एक निश्चय झाला होता. हे मात्र त्या मातेच्या आईच्या लक्षातच आलं नाही बरं. एकदा असं झालं, नेहमीप्रमाणे ज्येष्ठ संपलाय आणि आषाढ सुरू झालाय. आषाढ सुरू झाला की वारकऱ्यांची लगबग सुरू होते पंढरीला जाण्याची. त्यांना वेध लागतात पंढरीचे, त्या सावळ्या पांडुरंगाला पाहण्याचे, भेटण्याचे. आणि अशाच एका दिवशी विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठ्ठल विठ्ठल जय हरे विठ्ठल. असं कान्होपात्रेच्या कानी पडले. तिनं खिडकीतून पाहिलंय तर मंगळवेढ्याहून पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्या तिनं पाहिल्यात. आणि धावतच ती खाली आलीये आणि एका वयोवृद्ध वारकऱ्याला विचारलंय, बाबा बाबा कुठे निघाला तो तुम्ही? त्यावर ते म्हणतात, बाळा आम्ही पंढरपूरला चाललोयत ग. आणि ही कान्होपात्रा विचार, बाबा कशी आहे होती पंढरी? कसा दिसतो तो पांडुरंग? खरंच खरंच तो भक्तासाठी धावून येतो का? सांगा ना बाबा. आणि ते म्हातारे बाबा म्हणतात, अगं हो 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 हो, अगं तो दीनदयाळू पंढरीनाथ आहे. तो कसा आहे सांगू का तुला? सुखाला घे करीसी तळमळ, सुखाला घे करीसी तळमळ, परी तू पंढरीसी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होशी, मग तू अवघाची सुखरूप होसी, मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी, मग तू अवघाची सुखरूप होशी, मग तू अवघाची सुखरूप होसी, मग तू अवघाची सुखरूप होसी. अगं पोरी, एवढं जर तुला वाटतंय ना पंढरीला जावं, तर एकदा चल की पंढरीला जावं, चंद्रभागेचं स्नान करावं, त्या रुक्मिणीवराचं दर्शन घ्यावं, म्हणजे खरं सुख आहे बघ. अगं पण तू कुणाची कोण? नाव काय तुझं? आणि तुला या पांडुरंगाचं एवढं वेड कसं ग? बाबा बाबा माझ्याही मनात तेच आहे हो. एकदा त्या पंढरीला जावं, त्या
पांडुरंगाचं डोळे भरून दर्शन घ्यावं. पण तो पांडुरंग, तो विठ्ठल मला जवळ करेल का हो? अहो, मी एका गणिकेची मुलगी आहे. आणि मग ते बाबा म्हणतात, अगं पोरी, का नाही करणार तो जवळ? तो फक्त भक्तीचा भुकेला आहे बरं. आहे देव दयाळू वत्सलपणे, भक्तीस जो पारखा आहे देव दयाळू वत्सलपणे, सर्वांसी जो सारखा, दुर्भागी समजा खचित जन हो, भक्तीस जो पारखा. राजा रंक स्त्रिया पशुसी विभूती, मूढाही एकागती, होते प्राप्त भजाल एक हरिला, शास्त्रार्थ हे सांगती. अगं पोरी, त्या भगवंतावळ जात पात, थो लहान मोठं, गरीब श्रीमंत, उच्च नीच काही नाही ग. काही भेदभाव नाही त्याच्याजवळ. पण एक मात्र खरे पोरी, तू हे जे भारंभार दागिने लायलीस ना, ते मात्र त्याला आवडणार नाही. त्याचा तुला त्याग करावा लागणार आहे. फक्त भक्तीचा भुकेलेला आहे. आणि त्या वृद्ध वारकऱ्याचं ते बोलणं ऐकलंय मात्र काय केले कानोपात्रेनं? टाके उपान जसे मृगकांचनाचे, हे नाशवंत मज योग्य न संग्रहाचे, घाला मला तुळशीची बहुशुद्ध माला, घाला मला तुळशीची बहुशुद्ध माला, न्याहो कृपा करुनिया, न्याहो कृपा करुनिया, मज पंढरीला, मज पंढरीला. पंढरीनाथ भगवान की जय. काय म्हणते कानोपात्रा? तत्काळ तिनं ते सगळं आपले दागदागिने वस्त्र, उंची वस्त्र काढून टाकलेत, शुभ्र पांढरं वस्त्र नेसून खाली आली. आणि बाबा मला आता पंढरीला न्याल का हो आपण? अहो, तिचं ते लहान वयातलं वैराग्य पाहिले आणि खरंच तो वारकरी आश्चर्यचकित झाले. त्यांना कळालंय की खरी निष्ठावंत ही पोर दिसतीये, कारण हिच्या अंगी संकल्पावी माया संसाराची असं वैराग्य आहे. आणि कानोपात्रा त्या बाबांबरोबर, त्या वारकऱ्याबरोबर पंढरीला निघालीये. त्यांच्या समवेत नाचू लागलीये, गाऊ लागलीये. आणि ही बातमी इकडं श्यामाला कळली मात्र कानो झाली विरक्त, हे कळले जननी प्रत, ते श्यामा आक्रंदत, येत झाली ते ठाया. इकडं कानोपात्रेला कशाचंच भान नव्हतं. तिला त्या विठ्ठलाची, त्या पांडुरंगाच्या दर्शनाची अनिवार्य ओढ लागली होती. ती विठ्ठलाचं भजन म्हणत चालली होती. आणि श्यामाने हे पाहिलंय मात्र आणि अतिशय संतापली. आणि त्या वारकऱ्यांना वाटेल तसं बोलू लागली. हे टाळकुट्यांनो, भिकाऱ्यांनो, माझ्या पोरीला नादवलत, कुठे घेऊन चाललात तिला? टाळ कुटून कुणाचं भलं झालंय? आणि बघा, आपल्या आईचं त्या वारकऱ्यांवरती अपशब्दांचा मार कानोपात्रेने ऐकलाय मात्र तिला खूप वाईट वाटले. तिनं आईसमोर हात जोडलेत आणि ती म्हणती, नको ग आई, नको दुखवू यांना. त्यांनी काही केलं नाही ग, त्यांना तसं तू बोलू नको. संता नको दुखवू अर्पुनी वाक्षराते,
हे मानवा भवनदीतून पार नेते. यद्दर्शने दहन होती लगे त्रिताप, हे भेटवतील मजला विठुमाय बाप. अगं आई, यांना दुखू नको ग. या भवसागरातून पार होण्यासाठी हेच मला मदत करतील, हेच मला त्या विठ्ठलाला भेटवतील. हे ऐकलंय मात्र आणि श्यामाला इतका राग आलाय. ती आपल्या मुलीला म्हणते, नको अक्कल शिकवूस मला पोरी भिकाऱ्याची, या गाऊ नको थोरी, नको अक्कल शिकवूस मला पोरी भिकाऱ्याची, या गाऊ नको थोरी. संगतीने याच्यान बरे झाले, कुणाचेही जगी आजवरी बाळे, कुणाचेही जगी आजवरी बाळे. मला अक्कल शिकू नको. यांच्या संगतीनं कुणाचं बरं झालं नाही. त्या वारकऱ्यांनी सगळं ऐकलंय आणि वारकरी मात्र काही न बोलता आपले पुढे पुढे निघालेत. आणि कान्होपात्रांनी मात्र आपल्या आईचे पाय धरले. आई, आई नको ग, नको असं करू. हे बघ, एक वार मला त्या पंढरीला जाऊ नये, त्या पांडुरंगाचं दर्शन घेऊन येऊ दे. आणि मग तू जे म्हणशील ते मी सारं ऐकेन बरं. आणि आई कान्होपात्रींनी अशी विनवणी केली. आत्ता मला अडवू नकोस आई म्हटली. आणि इकडं आईला बोलतीन तिकडं, ओ बाबा बाबा, अहो थांबा हो, मला सोडून तुम्ही जाऊ नका. तिची ती तळमळ त्या वारकऱ्यांनी पाहिली आणि ते म्हणतात, फार वरे चाल मुली आमुच्या संगे, विठूस भेटाया वैराग्यार्क तुझानच, जाओ असता चलास टेकाया. कान्होपात्रीला खूप खूप आनंद झालाय आणि ती त्यांच्यासोबत वारीला निघाली आहे. आनंदाने विठ्ठलाचे भजन म्हणती, गातीये आणि पुढे पुढे वारी सरकतीये. पंढरपूरला वारी आली आहे आणि कान्होपात्रेनं पंढरपूरला कधी चालली नव्हती. तिनं पंढरीला कधी बघितलीच नव्हती. तिच्या हृदयात आनंदाच्या उसळ्या, तिचं हृदय आनंदाने उसळ्या मारू लागले. येई कानो यासवे पंढरीशी दाविला तो, राऊळी तो पाहिला श्रीनिवास, तिचे चित्तही तेथूनी न हो जाया, शिशु आनंदे माय बघुनिया. काय झाले? दर्शनाच्या वारीमध्ये कान्होपात्र उभी राहिली. टाचा उंच करून 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 ती त्या भगवंताला, त्या पांडुरंगाला पाहती. इतकी आर्त ओढ लागली, जसं आईला आपलं बाळ दिसेना असं झाल्यावर कसं होतं, तशी कान्होपात्रीला ओढ लागली त्या पांडुरंगाची. तिच्या चेहऱ्यावर आनंद आहे. अगदी पंढरपूर हे गाव तिला ओळखीचं होतं. पण नामाचा बाजार पंढरी, नामची घेता नामची देता, कोटी कुळे उद्धरी अशी ही पंढरी होती. आणि मग कान्होपात्रा या पंढरीमध्ये रमून गेली. सकाळी उठावं, चंद्रकोरीसारख्या त्या चंद्रभागेमध्ये जाऊन स्नान करावं, त्या पंढरीनाथाचं दर्शन घ्यावं, भक्तिभावानं त्याचे अभंग म्हणावेत, त्याचेच रूप डोळ्यात साठवावेत. असं तिचं दिवसभराचं वागणं.
शेजारतीपर्यंत तिची अखंड तिची सेवा चालू होती. पण बघा, सगळं चांगलं चाललं असताना काही जणांना ते पाहवतच नाही ना. तिथल्या एका ठाणेदाराच्या मनात आलं, एवढी ही सुंदर अशी कान्होपात्रा ही मुलगी आणि ह्या विठ्ठलाजवळ बसती, आपण बादशाला जर आपण सांगितलं तर आपल्याला याचं बक्षीस मिळेल ना. आणि ह्या बक्षिसाच्या लालसेने त्यांनी बादशाला कान्होपात्राच्या सौंदर्याचं, गाण्याचं, नृत्याचं वर्णन केले आणि बादशाला एक पत्र पाठवले. बादशाने ते पत्र वाचले मात्र ऐकुनी स्वरूप वर्णन त्या रमणीचे शहामणी घाला नच हो केवळ नागासम साच डोलता झाला. ते सौंदर्याचे वर्णन ऐकले मात्र आणि बादशाह ऐकूनच वेडा झालाय. कधी एकदा त्या कान्होपात्रेला बघतोय असं त्याला झालं आणि त्यांनी शिपायाला आज्ञा केली आहे, आत्ताच्या आत्ता कान्होपात्रेला पकडून घेऊन यायचे. शिपाई हुकमाचे ताबेदार, ते निघालेत पंढरपूरला. आणि बघा, कान्होपात्रा तेव्हा चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये होती. नुकतंच तिचं स्नान झालेलं होतं. आपल्या ओल्या लोगड्याचा पिळा तिनं खांद्यावर घेतला होता. कमरेवर पाण्याची कळशी होती आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणत ती पांडुरंगाकडे निघाली होती. तेवढ्यात दत्त म्हणून तिच्या समोर हे शिपाई हजर झालेत. आणि शिपाई म्हणतात, ओ तुम्हीच का ती कान्होपात्रा? कान्होपात्राने बघितले, हे यवन शिपाई दिसतायत. ती भैदरली, घाबरली आहे आणि हात जोडून म्हणती, आपलं काय काम होतं? बादशाने आपल्याला धरून आणण्याचा हुकूम केलाय. मग मात्र कान्होपात्रा आर्त स्वरात त्यांना म्हणती, ओ शिपाई दादा, एक वार मला त्या पांडुरंगाचं दर्शन घेऊ द्यावं. एकदा मला डोळे भरून त्या पांडुरंगाला पाहू द्यावं, मग मी तुमच्याबरोबर येईन. तर शिपायांना वाटलं, ही एवढीशी पोर कुठे जाणार आहे आपल्याला हुलकावणी देऊन, जाऊ द्यावं तिला एकदा दर्शन घ्यायला. ठीक आहे बाई, लवकर दर्शन घ्या आणि पटकन या, आपल्याला बादशाकडे जायचे. आणि हे शिपायांचे बोल ऐकलेत मात्र कान्होपात्रा धावत मंदिरात गेली. पांडुरंगाचं सावळं रूप आपल्या डोळ्यात साठवायला लागली. अश्रूंचा अभिषेक त्याच्या चरणापाशी होतोय. देवा, विठ्ठला, पांडुरंगा, किती रे माझा अंत पाहणारेस? या पापी, दुराचारी, दुष्ट लोकांपासून मला कधी सोडवणारेस? भगवंता, प्रल्हादासाठी स्तंभी प्रगटलास, द्रौपदीसाठी धावून आलायस, माझ्यासाठी कधी येणारेस रे पांडुरंगा? माझं रक्षण कर रे भगवंता. आता माझा अंत पाहू नको. आणि मग आर्त स्वरात ती गाणं म्हणतीये, नको देवराया अंत आता पाहू, प्राण हे सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया
हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले, मज लागी जाहले तैसे देवा, नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. मोकलुनियास जाहले उदास, घेई कानोपात्रेस हृदयात, घेई कानोपात्रेस हृदयात, नको देवराया अंत आता पाहू. डोळ्यातून गळगळा अश्रूंच्या धारा वाहिल्यात. पांडुरंगाचा धावा करू लागली, भगवंता भगवंता मला काही नकोय, फक्त मला या संकटातून सोडव. आणि बघा तो भगवंत भक्तीचा भुकेला हो. पांडुरंगाने ती कानोपात्रीची आर्त हाक ऐकली, त्याचं हृदय कळवळलंय आणि हाके सरशी त्या भगवंताला धावून यावं लागले. कारण भक्तांच्या संकटी धावून येण्याचं ब्रीद त्यानं घेतले. तो ते कसा विसरेल बरं. अनन्या चिंतयन्तो माम ये जना परिपासते, तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. हे त्याचं ब्रीद आहे. आणि काय चमत्कार झालाय पहा. या हृदयीचे त्या हृदयी जणू पातले आणि त्या हरीच्या हृदयातून एक ज्योत निघाली आणि ती कानोपात्रेच्या हृदयात समाविष्ट झाली. ज्योतिस ज्योत हरीच्या समरूप झाली, वाटे जलात जलगार असे निराळी, दुग्धामध्ये मिसळल्या जणू शर्कराचे, दुग्धामध्ये मिसळल्या जणू शर्कराते, काये कुणास करिता मग वेगळाली. अहो, दुधात साखर घातल्यावर जशी एकरूप होते तशी कान्होपात्रा त्या भगवंताच्या हृदयामध्ये विलीन झाली. पधनिसा ज्योतिस ज्योत हरीच्या समरूप झाली, काये कुणास करिता मग वेगळाली, दुग्धामध्ये मिसळल्या जणू शर्कराते, काये कुणास करिता मग वेगळाली. जशी दुधामध्ये साखर मिसळते आणि मग ती वेगळी करता येत नाही, तशी ती पांडुरंगाच्या हृदयात मिसळून गेली आहे. आणि शिपाई सगळेजण अवाक झालेत. तिथले पुजारी धावत आलेत. बघा साक्ष काय द्यावी हो. पांडुरंगाच्या हृदयामध्ये त्या कान्होपात्रेचा शेला फडफडताना दिसतोय. कान्होपात्रेच्या पदराचा शेव फडफडताना दिसतोय. आणि तिच्या या थोर प्रेमपूर्ण भक्तीनं पांडुरंगानं कान्होपात्रेला आपल्या हृदयात सामावून घेतले, तिला हृदयात स्थान दिले. आणि मग श्रोतेहो, हीच थोर भक्ती, हेची थोर भक्ती आज पंढरपुरात आजही मंदिराच्या आवारात तिची साक्ष तरटीच्या वृक्षाच्या रूपामध्ये आहे बरं.
तिचं छोटंसं मंदिर आहे. त्याचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरपूरची यात्रा पूर्ण होत नाही बरं. अशीच भोळी बाबडी, अशीच अंतःकरणातून केलेली भक्ती देवाला आवडते. सारं संसारावरचं प्रेम त्या देवाला अर्पण करायचं, जसं कान्होपात्राने केलं. आणि ती कान्होपात्रा एका गणिकेची असलेली मुलगी संत कान्होपात्रा म्हणून ओळखायला लागली. हीच थोर भक्ती, हेची थोर भक्ती. जशी कान्होपात्राने भक्ती केली तशीच तुम्ही आम्ही करूया आणि त्या भगवंताला आपलंसं करण्याचा प्रयत्न करूया. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, हेची थोर भक्ती आवडते देवा. तुका मने घालू तयावरी भार, तुका मने घालू तयावरी भार. वाहू हा संसार देवा पायी, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा. हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व गोडी, माझी सर्व गोड, हेची माझी सर्व गोडी. न लगे मुक्ती, न लगे मुक्ती, न लगे धन मुक्ती संपदा. संत चरण देई सदा, संत चरण देई सदा. तुका म्हणे, तुका म्हणे गर्भवासी, हेची घालावे आमा, हेची घालावे आमासी, हेची घालावे आम. गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व गोडी, माझी सर्व गोडी, हेची माझी सर्व गोडी. पंढरीनाथ भगवान की जय, राजा रामचंद्र भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय.